नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज आमच्या घरामध्ये छोटी मोठी कामं चालू आहेत. आमच्या घरामध्ये ना कालपासून लिकेज व्हायला सुरुवात झाली, पत्रे लिकेज होत आहेत. त्यामुळे मग प्रकाशला बोलवलं आहे आणि पत्र्यांचं काम करतायत. मावशी पण आलेले आहेत प्रकाशसोबत आणि आता बघू त्यांचं कधी होतं आहे. नंतर आम्हाला थोडं गोटीला काम आहे, त्या कामासाठी निघायचं आहे. आणि सकाळपासूनच पाऊस खूप जास्त आहे. कसं होतं मंडळी, पाऊस नसला का असं वाटतं पाऊस पडावा आणि पाऊस पडल्यानंतर असं वाटतं बस बाबा आता नको, आता थांब म्हणून थोडा तरी असं होतं. आणि प्रत्येकाच्याच बाबतीत होत असेल, कारण लगातार पाऊस असला तर मग नको नको वाटतं. काय हो मावशी? हा. आणि ह्या मावशी आहेत, त्यांचं नाव तर या आहेत मावशी आणि यांचं नाव आहे कमलाबाई. ह्या आमच्या इगतपुरीमध्ये भरपूर असे म्हणजे छोटे मोठे काही कामं असतील, कुणाचं घराची साफसफाई वगैरे सगळ्या अशा काही गोष्टी करता ना तुम्ही, हा ना. आणि म्हणजे काही काम असलं का मावशी, आणि मावशींचं काम मेन स्वच्छ आहे खूप जास्त. ते मला आवडलं, कारण लास्ट टाइम आपल्या घराची बघा पत्रे चेंज केले होते तेव्हा घरामध्ये खूप पसारा होता. तेव्हा मावशींनी मला पूर्ण घर एकदम व्यवस्थित क्लीन करून दिलं होतं आणि म्हणजे काही टेन्शनच ठेवलं नव्हतं मला, एवढं त्यांनी आवरून दिलं होतं घरामध्ये असं. तर आपल्या इगतपुरीमध्ये आहेत. आणि अजून म्हणाल तर बघू आता निघायचं आहे आम्हाला. कधी होईल हो पूर्ण काम? किती वेळ लागेल तो अजून? मला जायचंय घरी. 2 हाताला काय लागलंय? हा पेटवली ना. अरे बापरे, एवढा चटका लागलाय? बाई खूप जास्त लागलाय मावशी. तो त्याला काय लावायचं ना, भिजून जाते ना. सोप्रमाइज देऊ का? सोप्रमाइज लावता का? थांबा जरा. हे बघा हाताला जळालेलं आहे आणि एवढं जळालेलं आहे तरी कामं करतायत. दुखत नाही का? दुखत ना? हा, याला म्हणतात खरं कष्ट. बायकांना सगळं असतं घरामध्ये तरी बाया म्हणतात आम्ही लय काम करतो, आम्ही लय थकतो. हा, खायला भेटेल ना, मग काय भेटेल? बघा मंडळी, असे कष्ट करावे लागतात. हाताला लागले, एवढं लागलेलं ना ते बघून मला कसं तरी झालं. आणि तरी काही बायका बोलतात की आम्ही खूप काम करतो, आम्ही खूप कष्ट करतो. मग तुम्ही काय बोलावं? काय मग हाताला सोप्रोमाइज लावायला दिली, कारण खूपच जास्त जखम आहे त्यामुळे. ए भाऊ, किती वेळ लागेल रे, मला जायचंय. लवकर आवर, एक तर येत नाही लवकर. काय काय लागलं? नख लागलं? कुणाचं? तुझंच? ते कशाला घेतलंय तू चॉपिंग बोर्ड? सगळा पसरा करून ठेवला घरात. मंडळी, घरातलं प्रकाश काम करत होता ते तुमच्यासोबत शेअर केलं. दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं आहे. स्वयंपाकामध्ये मस्त वरण भात आणि त्याच्यानंतर एक पोळीची भुर्जी केली होती आणि ती खूप छान झाली होती. मस्त जेवण झालं आमचं. आणि असं वाटतं ना आता थोडं आराम करावं, झोपावं, कारण असं मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे, झोप येते. आणि जेवण जास्त झाल्यानंतर तर लगेच असं वाटतं ना की बाबा थोडा तरी आराम केला पाहिजे असं. पण मग म्हटलं आता आराम करून जमणार नाही, कारण कामं आहेत आमचे. त्यासाठी मग मी निघते आता घोटीला जाण्यासाठी. आणि काय नाही, घोटीमध्ये आज सॅटर्डे आहे तर खूप गर्दी पण असेल, मार्केट असतं घोटीचं. ते बघू, ते जर शेअर करायला जमलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. किंवा मग मला अजून एक काम आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर मग चला. आणि मला नाही वाटत मी आरविशला घेऊन जाईल, त्याला मी घरीच ठेवून जाईल, कारण पावसाचं वातावरण आहेच बाहेर त्यामुळे. आणि चला मग आता मी आणि हे मी स्वेटर घातलेलं आहे ब्लॅक कलरचं, मस्त असं शॉर्ट स्वेटर टाईपमध्ये आहे ते. आणि ते खूप सुंदर दिसतं असं ड्रेसवरती वगैरे, तर अजून त्याचा छान लुक येतो. म्हणून मग मी हे वेअर केलं आणि ते मला स्वतःला असं छान वाटतं एकदम पाहण्यासाठी. चलो फिर गोटी. आम्ही आहोत आमच्या कॉलनीमध्ये आणि आरविश ऐकत नाही आहे, आज काय घरी थांबणार नाही आहे तो. तर मग आम्ही निघतोय इकडनं, आता जातोय गोटीला. काय रे, कुठे चाललो आपण? घोटीला. स्वेटर घातलंय, पाऊस आला तर भिजून जाशील, रेनकोट घालायला लागेल. नाही बसणार मी. बाय बाय. चलो सरळ जाऊया ना. मंडळी, आम्ही आहोत आता घोटीमध्ये आणि घोटीमध्ये आम्ही आमच्या ज्या महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो ते झालेलं आहे आमचं.
आणि तसंच आम्ही आलो आहोत गाडीचं आपलं रेडिमेंट आर्ट म्हणून करायचं आहे आम्हाला. आणि मी विचार केलेला होता की मला असं करता येईल का, तर मी त्यांना विचारलं की असं असं मला हवं आहे गाडीवरती. तर ते बोलले की होऊन जाईल मॅडम, डेफिनेटली आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि मग मी पहिल्याच्या म्हणजे शोरूममध्ये गेले, तिथं नाही झालं. मग मी इकडे आता घोटीमध्येच आहे, दुसरं शोरूम आहे हे. तर तिकडे आली आहेत आणि त्यांना सांगितलं आहे जे माझ्या माइंडमध्ये आहे ते मी त्यांना तसं सांगितलं आहे करायला, आणि ते आता करतील. आणि ते तुमच्यासाठी पण सरप्राईज असेल की नक्की आपल्या गाडीचं जे रॉयल आर्ट आहे ते कोणत्या प्रकारचं असणार आहे ते. तर मग चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. इथे दादा आहेत आणि ते करून देणार आहेत आता. हे बघा किती जिगरी, नाद, बैलगाडा प्रेमी, गणेशाय नमः, क्वीन, बेबी, अग्रिसेना, ओम साईराम, आदेश, असे भरपूर विविध प्रकारचे आहेत. रॉयल आर्ट म्हणून आहे हे शॉप. नेम प्लेट्स पण आहेत इथे. ओके, हे बघा गाडी आपली. आणि इथे आता नाव लिहिले जाणार आहे. इथे पण तर मंडळी, हे आपलं आहे रेडीमार्ट आणि हे आपल्या गाडीवरती नाव असेल आता. जे आपलं ID आहे, आपलं चॅनलचं नाव आहे आर्विश अँड ममा, तेच आता आपल्या गाडीवरती. हे नाव काय आहे? हे नाव काय? आर्विश अँड. ओके, डन. हेच आहे. आणि मग सिम्बॉल टाका यूट्यूबचा. इथं रेडियम आर्टच्या आपण शॉपमध्ये आलेलो आहे. तर आपल्या दादाला आम्ही सांगितलं की आपल्याला रेडियम आर्ट कसं पाहिजे आहे. तर त्यांना नाव वगैरे आम्ही लिहून दिलं आहे. त्यांनी जे फॉन्ट वगैरे जे सांगितलं होतं आम्हाला, ते फॉन्ट वगैरे त्यांनी आम्हाला दाखवलं आहे. ती फॉन्ट खूप छान आहेत. तर त्याची बॉर्डर जी असणार आहे ती रेड कलरमध्ये असणार आहेत बॉर्डर. आणि त्याच्यामुळे इथे पूर्ण जे आहे असेल ते ब्लॅकमध्ये असणार आहे आपलं पूर्ण ID जो. आणि त्याच्यावरती थोडंसं त्याच्यावरती मधोमध आपला ID म्हणजे सिम्बॉल येणार आहे यूट्यूबचा. तर पूर्ण रेडी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते दादा आता रेडी करतात. मी खूप खुश आहे. ते रेडियममध्ये असं खूप छान दिसणार आहे, कारण की आपली व्हाईट कलरची गाडी आहे त्याच्यावर खूप छान दिसेल. आणि पूर्ण जर तयार झालं, पूर्ण रेडी झालं तेव्हा आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत. तर खूप छान दिसणार आहोत. चला मग पुढे तुम्हाला कंटेंट करतो. असं आपलं यूट्यूबचं आपण हे पण करू शकतो ना, नेम प्लेट तयार पण करू शकतो ना, फ्युचर प्लॅनिंग. ठीक आहे. मंडळी रेडी होत आहे ते. बघून घ्या, एकदा पेस्टिंग करायचं. किती खाली घ्यायचं ते बघून घ्या. सेंटर बरोबर आहे नाही, सेंटर आहे फक्त खाली किती पाहिजे वरती ते बघा तुम्ही. बघा बघा, करू पेस्टिंग. थोडं मोठं पाहिजे होतं असं मला वाटतं. नाही नाही, एकदम एकदम बेस्ट साईज आहे. सिम्बॉल थोडं मोठं आलं असतं तर नसतं. ते त्याला मॅच होणार नाही ना, याला पण मॅच झालं पाहिजे ना. एक मिनिट. ए, तू मध्ये नको ना हात घालू आर्विश, प्लीज. बाबा अरे हात नको घालू मध्ये. आता हे काय परमनंटली स्टिक होईल असं.
याने काढलं तर निघेल का नखाने? निघेल? मग निघेल ना, कोणी बळत काढलं तर निघेल ते, पण मग असं चांगलं फिट झालं. तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीवर जे रेडियम आपल्याला काढण्यात आला आहे आणि आपला यूट्यूबचा सिम्बॉल आणि आपला ID आरविशान मामा तुम्ही पाहू शकता मंडळी, किती छान दिसतंय ते. आणि आपल्याला इथे ना मंडळी जे हेडलाईटच्या वरती ना स्वामींचं आपल्याला स्टिकर म्हणजे जे रेडियम आहे ते काढायचं आहे इथे स्वामींचं. मग ते काढल्यावर पण तुम्हाला दाखवतो आम्ही. आता इथं आरती स्वामींचं गणपती बाप्पाचं काय काढायचं? बाप्पाचं काढायचंय. डन बाप्पा. बाप्पा. तर मंडळी गाडीवरती तर नाव लिहिता येत ते मी बसून घेतलंय. अजून 5-10 मिनटं लागतील. आता ते स्वामींचं स्टिकर लावायचं आहे. ॲक्च्युली आरविश गणपती बाप्पाचीच विद्या घेऊन बसलाय, पण मग स्वामींचं लावायचं आहे. आता तरी स्वामी समर्थांचं फक्त जी बॉर्डर असते ना ऑरेंज कलरची ती घ्यायची आपल्याला असं. तर आता ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गाडी कशी दिसते ते दाखवूया. बाबू मार्केट गेले कुठून नका करू पेस्टिंग. मंडळी हा डिसिजन झाला आहे, स्वामींचं लावण्यात आलं आहे. कारण की डिसिजन आधीच चालू होतं गणपती बाप्पा स्वामी, गणपती बाप्पा स्वामी. स्वामी लावण्यात आले आपल्याला. खूप छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय आपल्या याच्यावर. तुम्ही पाहू शकता. असं आपण फोटो पण लावू शकलो असतो ना बॉर्डरपेक्षा. प्रिंट नाही आहे. हे बघा हे बघा स्वामींची बॉर्डर आणि इकडे आपलं आरविश आणि मामा. गाडी अशी दिसते आता. तर आरविश बघा बोल आरू. लाईक हे आहे शॉप. हे आहेत आता आपले यूट्यूब फॅमिली मेंबर. त्यांनी आता सबस्क्राईब केलं आपलं चॅनल. जर तुम्ही सकाळी मॉर्निंगला जर 6:30 म्हणजे 6:30ला किंवा त्याआधी लवकर आलात ना गर्दी मिळेल. कारण शनिवारचा बाजार असतो. भरपूर काही गोष्टी विकण्यासाठी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे खूप मी एखाद्या वेळेस आहे ना नक्की शनिवारचा बाजार तुमच्यासोबत शेअर करेन. खूप सुंदर असतं, बघण्यासारखं असतं. खूप गर्दी खूप जास्त असते. आठवड्याचा बाजार आहे त्यामुळे असं आहे. चला आता मी निघतो घरी जाण्यासाठी. इथे टायरमध्ये हवा कमी आहे का? तर मंडळी आम्ही आलो आहोत घरी आणि आत्ता वाजले आहेत बरोबर 6:30. आली मी घरी पटापट झाडू वगैरे मारला. त्याच्यानंतर घर छान फ्रेश केलं आवरून. कारण घरामध्ये काम झालं होतं, थोडंफार सिमेंट पडलेलं होतं. मग स्वच्छ झाडू मारून थोडं म्हणजे लादी पुसून घेतली. आणि आता लिकेज बिलकुल होत नाही आहे. का माहिती का ते म्हणजे ना पत्राला जे हुक असतात ना त्या हुकामधून पाणी येत होतं. मग तुम्ही बघितलं जसं व्हिडिओमध्ये की प्रकाशला बोलवलं होतं आणि काम करून घेतलं. आणि आता संध्याकाळ झाली. आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी माझी. आणि मस्त मी फ्रेश झाले. असं संध्याकाळच्या वेळेला ना
घरातली कामावरून थोडं फ्रेश झालं ना आपल्याला खूप छान वाटतं आणि मग परत म्हणजे दिवसभराचा जो थकवा असतो तो दूर होऊन जातो आणि मग संध्याकाळची जी कामं असतात म्हणजे आपला रात्रीचा स्वयंपाक वगैरे त्याच्यासाठी आपल्याला नवीन एनर्जी मिळते असं मला वाटतं. म्हणून मी संध्याकाळी मस्त फ्रेश होते, मस्त तयारी करते आणि मग मला ते पॉझिटिव्ह वाटतं असं. तर मग चला आता दिवाबत्ती वगैरे करून झालेली माझी तुम्हाला दाखवते. आमची दिवा आहे ना ऐसे इथून नाही जाता ऐसे ते एक भिजून नाही जातो रावतो आपण. अच्छा, याच्यामध्ये दिवा लावल्यावर विझत नाही. हां मग नीट बोल. याच्यामध्ये दिवा लावल्यावर विझत नाही. पप्पा आहे ना पप्पा काम करताना हां हे असं ते बसले मग हे कोणते बाप्पा आहे? लक्ष्मी बसा हां लक्ष्मी लक्ष्मी माता आहे. इकडे कोण आहे? कृष्णा कोण आहे? कृष्णा कृष्णा. काय अच्छा, इकडे कोण आहे अजून? माहिती ते नाही माहिती. बरं, ही लक्ष्मी माता आहे ना आणि हे कृष्ण आहेत. बरं, तिकडे आता दिसणार नाही. चल घरात, पाणी उपडतंय, खूप पाऊस जास्त आहे, खूप जोराचा पाऊस चालू आहे बाहेर आमच्या इथे. काय मग? आणि विशालनी मस्त अशी कॉफी बनवलेली इकडे. संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि बनवते आहे मस्त सुकं चिकन आणि चपात्या. कणिक भिजून झालंय माझा. हा कांदा कट करते आहे मी आता. तर स्वयंपाकामध्ये सुकं चिकन चपाती असं असेल. दुपारचा वरण भात आहे थोडासा, तर मग होऊन जाईल आमचं जेवणाचं. आणि हे बघा आर्विशचा डान्स चालू आहे. बरं बाबा ठीक आहे. तर आर्विश मस्त डान्स करतोय आणि माझा स्वयंपाक चालू आहे. ते आहे मस्त झणझणीत असं सुकं चिकन, त्याच्यासोबत असणारे मस्त वरण भात चपाती. इकडे बनवले असतं सुकं चिकन, इकडे आहेत चपात्या, लिंबू कांदा असं. इकडे विशाल जेवायला बसलेत, आर्विशला भरवतायत. हे घ्या ताट. वरण भात पण आहे. वरण भात केलेला म्हणजे दुपारचाच आहे, तर तो पण आहे वरण भात. चालेल मग जेवण वगैरे करतो कारण की खूप भूक लागली मला. हो त्याच्यासोबत आरुषला पण जेवण करतोय. हां हां